40 तर आलेलो आहो. परंतु ज्या युगात्मा यांनी आपल्याला शेतकरी संघटनेमार्फत जे आपल्याला आजपर्यंत जे शिकवण दिली आहे, त्यामुळे मध्ये शेवटचा टप्पा जो होता तो बाजारपेठेचाच होता. की शरद जोशींचं म्हणणं होतं की नकाशानं जरी आपण देश अलग अलग झाले आहो, परंतु WTO नंतर आपण सर्व ग्लोबल मार्केट म्हणजे ग्लोबल व्हिलेजमध्ये आलेले आहो. एका देशाचा फरक दुसऱ्या देशावर पडणार आहे. त्यामुळं हा जो बाजारपेठेचा जो विषय आहे, हा शेतकऱ्याच्या दृष्टीने आज सगळ्यात मोठा विषय झालेला आहे. आणि बाजारपेठेत जर टिकायचं असेल तर बाजारात स्वस्त वस्तू, स्वस्त अन्नधान्य दिल्याशिवाय आपण टिकणार नाही. त्याच्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण आताच मजुरांनी तक्रार केली की आमचं कसं होईल बा, निंदन खुरपण नाही झालं तर. पण निंदन खुरपण आपण एक गुलामगिरी आहे जी आपण लादल्या गेली आहे. कधी काळी सेप्टिक संडास नव्हते तर तो सुद्धा रोजगार होता. परंतु जसे सेप्टिक संडास आले, टेक्नॉलॉजी आली, तसंच आपण तंत्रज्ञानाकडे त्या दृष्टीनंच पाहायला पाहिजे की माणसाला, स्त्रियांना गुलामगिरी मुक्त करायची असेल तर तंत्रज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि बाजारात टिकायचं असेल तर कोणत्याही पद्धतीने टिकू नाही शकणार. प्रत्येक ग्राहकाला स्वस्तात अन्न, धान्य, कपडा, बाजारपेठेतला कोणतीही वस्तू स्वस्तात आणि चांगली पाहिजे असते. आणि स्वस्तात आणि चांगली पाहिजे असेल बाजारात तर तंत्रज्ञान एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणून शरद जोशींनी सांगितलं होतं की बाजार आणि तंत्रज्ञान हा शेतकरी संघटनेचा शेवटचा टप्पा राहील. आणि ज्या ज्या देशांनी तंत्रज्ञान स्वीकारलं त्याला आपोआपच बाजारपेठ मिळत गेली. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे चीन असून चायनाने जे तंत्रज्ञान स्वीकारलं, पूर्ण जगाला तुम्हाला 100 रुपयात लाईट दिले, 100 रुपयात तुमच्या दिवाळी साजऱ्या करासाठी, गणपती मांडासाठी हे जे जे काही साहित्य होतं ते स्वस्तात दिल्यामुळंच आपण हे उत्सव साजरी करून राहिलो. त्यांनी काही असं काही नवीन शोध नाही लावले, परंतु आहे याचाच उत्पादन खर्च कमी केला आहे. आणि भारत एक असा देश आहे की ज्याची उत्पादन क्षमता इतर अमेरिका, चायनापेक्षा तिप्पट आहे. कारण की 3 सीझनमध्ये वेगवेगळे पिकं येतात. अमेरिकेत एकच सीझन आहे. मकाई त्याच सीझनमध्ये होते, तांदूळ त्याच सीझनमध्ये होते, गहू त्याच सीझनमध्ये होते. परंतु भारतात निघणारे पिकं वेगळं आहे. म्हणजे आपल्या इकडलं 1 एकर म्हणजे त्यांना 3 एकर जमीन लागते वर्षभर तेवढं उत्पादन घ्यायला. मग साहजिकच आहे भारताचा मूळ व्यवसाय शेती राहू शकतो. आणि जग भारताकडं अन्नधान्याचं आणि शेती उत्पादनाचं सगळ्यात महत्त्वाचा देश समजल्या जाते. परंतु तांत्रिक अडचणी आणि सरकारच्या अस्थायी भूमिकेमुळं आपण आज सगळ्यात शेतकरी अडचणीत आले आहे. जो जग म्हणते की तुमचे कृषीप्रधान देश आहे, याचा अर्थ जगाला अन्नधान्य पुरवण्या इतपत तुमची कॅपॅसिटी आहे. तर मित्र, हा विषय मोठा आहे. परंतु आज पाशाजी इथं आलेले आहे. आपण आपलं त्यांच्यासमोर दुखणं मांडलेलं आहे. आणि साहजिक आहे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की सरकारपर्यंत आपलं दुःख गेलं पाहिजे. आम्हाला भावबाजी नको, सरकारी खरेदी नको, परंतु जगावर राज्य करण्याची कुवत जे भारतीय शेतकऱ्यात आहे, ती कुवत निर्माण होण्याच्या दृष्टीनं तुम्ही आम्हाला आमच्या व्यवसायात सरकार म्हणून मदत करावी, एवढंच माझं म्हणणं असून 2 शब्द मी माझे संपवितो. कारण शेतकरी म्हणून मत दीपक अण्णा मांडतील. त्यांचे अनुभव जास्त तगडे आहे आमच्यापेक्षा. उपस्थित आमचे स्नेही श्री पाशाजी पटेल, जे आत्ता कृषी मूल्य आयोगाचे, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे, ते आपल्याला संबोधन करणारच आहे. मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. ते आपल्या कार्यक्रमाला इथे आलेत. मी STBT बियाणं पाशाजी, माझ्या गावामध्ये मागच्या वर्षी 2000 एकरवर STBT बियाणं होतं. यावर्षी
ते वाढवून एका गावामध्ये 5,000 एकर झालेलं आहे. मागच्या वर्षी आम्हाला कापसाचं उत्पादन आमच्या गावामध्ये जेव्हा हे तंत्रज्ञान नव्हतं, हे सीमित होतं BG2 पर्यंत, त्या दिवशीपर्यंत माझ्या गावाचं कापसाचं उत्पादन हे 6,000 क्विंटलच्या वर कधीच गेलं नाही. 6,000 क्विंटलमध्ये आमचं गाव कापसाच्या उत्पादनामध्ये होतं. मागच्या वर्षी STBT तंत्रज्ञानामुळे आमच्या इथला कापूस 20,000 क्विंटलवर गेला. म्हणजे 3 पटीपेक्षा जास्त उत्पादन या तंत्रज्ञानामुळे मागच्या वर्षी झालं. दुसरी कमाल काय झाली, या टेक्नॉलॉजीमुळे शेतकऱ्याचा जो खर्च होता तो अतिशय कमी झाला. म्हणजे जो आम्हाला खर्च निंदाला, डवराला, आंतरमशागतीवर जो खर्च आहे 20-25 हजार रुपये पर एकरचा, तो सगळा संपला. आणि आता त्या एका मजूर महिलेनी आता इथे एक तक्रार केली की आम्हाला निंदन ही गुलामगिरी आहे. या तंत्रज्ञानाच्या जगात आपण बायकांना अजूनही विळा घेऊन निंदा असं जर म्हणतो तर आपण हा महिलांवर खूप मोठा अन्याय, अत्याचार करतो. त्याच्यामुळे त्यांच्या हातचा विळा सुटला, त्यांना ज्या जखमा होत्या, त्यांना निंदताना जो काही त्रास होता तो खूप कमी झाला. नाहीच, माझ्या गावात निंदन नावाची गोष्ट नाही. परिणाम काय झाला, 6,000 क्विंटल कापूस वेचताना महिलांना जे पैसे मिळायचे त्याच्यापेक्षा 3 पट पैसे जास्त कापूस वेचताना महिलांना मिळाले. अगदी माझ्या गावच्या बाया, माझ्या गावचा सगळं मजूर या तंत्रज्ञानामुळे खुश आहे, शेतकरी खुश आहे. तेव्हा मी विनंती करतो की भाऊंना की याच्यासाठी आपण पुढाकार घेऊन हे आम्हाला मोकळं करून द्यावं. नमस्कार, धन्यवाद. हॅलो, धन्यवाद अण्णा. तसे आमचे युवा शेतकरी अक्षय महाजन, बोरीचोड, तालुका रायगाव, हे सुद्धा आपला अनुभव कथन करतील. बोरीचोडला सुद्धा जवळपास 90% STBTची लागवड झालेली आहे. अक्षय महाजन हे यवतमाळ जिल्हा युवा आघाडी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहे. नमस्कार भावांनो, मी बोरीचोड येथील शेतकरी, नुकताच आता शेतकरी संघटनेचा युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष झालेला आहे. आमच्या गावात सर्वप्रथम पहिले STBT म्हणजे आपण त्याला BG3 किंवा चोर बीटी असं म्हणतो, त्याची लागवड होत नव्हती. परंतु आम्हाला एक चांगले मार्गदर्शक आणि चांगले म्हणजे असं वाण आम्हाला मिळालं की त्यानिमित्तानं आता सर्वप्रथम माझाच अनुभव मी सांगतो. मी BA फायनल इयर शिक्षण झालं माझं आणि त्यानंतर आता काय करायचं म्हणून एक शेती करायचं बा म्हणून मी सुरू केलं. तर शेती करत असताना पहिलं सर्वप्रथम आता माझ्याकडे 9 एकर शेती होती. 9 एकर घरची शेती असताना आईवडील शेतीच करायचे, शेतीच आपली BG2 लावायची आणि त्याच्यातून उत्पादन काढायचं. त्यानंतर मी सर्वप्रथम मला असं वाटलं का आपणही शेती करायची तर 9 एकरात आपलं काही भागणार नाही, म्हणून मी स्वतःचं एक वेगळं म्हणून वडिलांना सांगून का आपलं माझं एक मी 10 एकर वेगळं करतो. एक मक्त्याचं वावर केलं भाड्यानं, 10 एकर शेती केली, त्याच्यात STBT लावली. बियाणं असं उत्कृष्ट चांगलं भेटलं का त्याच्यात पहिल्याच वर्षी मला 100 क्विंटल कापूस झाला. मजुराचा खर्च कमी. आपल्याला असं वाटे, आईवडिलांना असं वाटे का एवढी शेती आपल्याच्यानं वायनं होईन का, आजवरी 9 एकर शेती वायता वायता आपलं थोडंसं अडचणीत आहे. मग 10 एकर अजून वाढली त्याच्यात, तर ते शेती वायनं घरची 9 एकर हे 2BTच लावली. नाही, मीनं जे मक्त्यानं केली त्याच्यात 10 एकर हे STBT लावली, 3BT. तर तिथे 100 क्विंटल कापूस झाला. आणि घरच्या वावरात प्रारंभ तिथं निंदाले खर्च, त्याच्यात जास्त खर्च असूनही त्याच्यात कापूस आम्हाला हे 50 क्विंटलच झाला. मग असा अनुभव आला का इथं आता याच्यात आपल्याला कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न होत आहे.
म्हणून दुसऱ्या वर्षी 20 एकर केली. म्हणजे मी वेगळी, ते घरची 9 एकर वेगळी, मग 20 एकर अजून केलं. मग त्याच्यात 150 क्विंटल कापूस झाला. तसं करता करता अजून मग आम्ही त्याच्यात वाढत वाढत मग माझं पाहून माझे मित्र, माझे गावातले असं सगळेजण आपले वाढवत गेले. त्यानंतर माझ्या गावातली शेती, मग माझी शेती ही आज 50 एकराच्या काठी मी करत आहोत. मागच्या वर्षी माझी 50 एकर शेती होती. 500 क्विंटल कापूस झाला आणि कापसाले साधारण भाव कमी जास्त 13,000 भाव घेतला आहे मी मागच्या त्या 2 वर्षाच्या आधीचा. आणि आज मागच्या वर्षी 500 क्विंटल कापूस झाला, त्याच्यात मला ॲव्हरेजमध्ये समजायचं 7,500 हे भाव पडला माझा पूर्ण ॲव्हरेजमध्ये. आता CCIचं ते आहे, त्याच्यात आता तेवढा काही कापूस खपत नाही आपल्याला. का त्याच्यात अडचणी मागच्या वर्षी 30 क्विंटल असूनही तरी आपला विकूनही बाकी प्रायव्हेटलेच विका लागला. आणि सगळी शेती हे माझी मक्याची शेती आहे. मक्याची शेती हे मी कायच्यामुळे करू शकत आहो आता, STBTमुळे. आणि आजही हा युवा वर्ग शेतीमध्ये काऊन नाही येत आहे, कारण की त्याला माहित आहे का हे श्रमाचं काम आहे, इथं आपलं काही जमत नाही. पण STBT आली तर हे शेतकरी, आणि माझंच नाही, आता माझ्या गावातले असे युवा 4 ते 5 असे म्हणजे भरपूर होते सगळे. आता 90% गाव आमचं STBT होऊन गेलं. कारण की काऊन का माझा अनुभव पाहून दुसरे त्या विषयाकडे वळत चालले आणि सगळं गाव आता STBT झालेलं आहे. आमच्या गावात आम्ही बोर्डही लावला, STBT ग्राम बोरीचोड भाषाची, STBT ग्राम बोरीचोड म्हणून घोषितही करून दिलं. सरकार का करायचं आहे करू, आम्ही मरण्यापेक्षा हे लावून तरी जगणं हे आमचं एक पोरायनं एक हाती घेतलं का काम. आपण जाऊ दे बाबा, आपल्या आजी बाबा सगळे गेलेत, आता आपण या शेतीत काहीतरी नवीन झालं पाहिजे याच्यासाठी. आणि सगळी युवा पिढी याच्यात. आता कसं आहे आमचा अनुभव, आता घरी आपली अशी नाजूक परिस्थिती, याच्यात आपल्याला STBT भेटली म्हणून आम्ही लग्नही चांगलं करून घेतलं. पोरगी भेटली नाही तर पोरगी भेटणं मुश्किल होतं, असं काम झालं होतं. आज 9 एकर कशाला कोणी देत नाही, 2 भाऊ आहे. हा, लग्नही चांगलं केलं मोठं, आणि हे 2 वर्ष झाले आता गाडी घेतली 4 व्हीलर. आता त्याच्यासाठी 4 लोक बसवले का आपली इथे आणला, म्हणजे त्याला अनुभव आला पाहिजे का आपल्यासारखा, का त्याने घेतल्या पाहिजेत गाड्या. आज आमचा गाव असं झाला का ज्याचं सिमेंटचे घरं नव्हते पहिलं, आज पूर्ण गावात पाहिलं तुम्ही तर सिमेंटचे घरं झाले आहे, चांगले पक्के घरं. सगळ्याची परिस्थिती हालायकीची आता सुधारली. काहून सुधारली? STBTमुळे. हर गावातला व्यक्ती आमच्या गावातला समजायचा म्हणलं ना तर सगळ्याच्या पाशी कोणापाशी 20, मग घरची जमीन 4 एकराच्या 5 एकराच्या आतीच आहे. कोणाही जमीन केली तर किती आहे तुझ्याकडे? 20 एकर मी केली, 30 एकर त्याने केली. मग ते म्हणलं तर 15,000 रुपये तुमच्या, म्हणजे जे मोठे माणसं आहे ना त्याला मग त्याचे पैसे चांगले भेटायला लागले. का आमची इकडे कॉम्पिटिशन वाढलं ना, म्हणजे त्याचाही फायदा झाला, आमचाही फायदा होत आहे. यामुळे सगळं चांगलं व्यवस्थित होत आहे. हे सरकारनं याच्यात थोडंसं लक्ष द्यावं आणि समजून घ्यावं, आणि तुम्ही हे थोडंसं पाठपुरावा करावा चांगला याच्यातला. म्हणून आमच्यासारख्या पिढीला या शेतीत येण्यासाठी एक चांगलं माध्यम आहे. त्यातून आता समजायचं याच्यात BG2 आहे, BG3 आहे, BG4 आहे, जे काय आहे ते समजा याच्यातलं नवीन नवीन तंत्रज्ञान हे आमच्यापर्यंत यावं, आमची सोपी शेती व्हावं, एवढीच माझी या निमित्तानं विनंती आहे. धन्यवाद. देशमुख साहेबांनी यावं, त्यांचं स्वागत. या ना, स्वागत. त्यांची इच्छा होती की ते काँग्रेसचे प्रवक्ते असून एक चांगले ओरेटर आहे, यवतमाळ जिल्ह्यात नावाजलेले आहे. आमची जेव्हा बाळासाहेब मांगुळकरच्या वेळेस भेट झाली, त्यांनी इच्छा व्यक्त केली की शेतकरी संघटनेचं नेमकं कार्य काय चालतंय बा, कारण की त्यांचा अभ्यास सगळा शिवाजी महाराजाच्या व्याख्यानमालेत त्यांचे अग्रेसर असतात. परंतु शेतकरी संघटना एक क्युरिसिटीचा विषय आहे की नेमकं करते काय, नेमकं अर्थकारणावर बोलता येते का. कारण की आपण जे करतो ते अर्थकारण करतो, बाकी करतात ते राजकारण करतात. मग अर्थकारणात एवढा मोठा विषय आणि इतक्या वर्षापासून टिकून कसे आहे लोक. म्हातारे झाले असं, नवीन पिढी आली नसन. अक्षय महाजन आता साहेब तुम्ही यायच्या आधी अक्षय महाजननी बोलला की आम्ही पुन्हा शेतकरी संघटनेत आलो, शेतीतही आलो, आणि आम्हाला चांगले पिकायलाही लागली आणि लग्नही झालं, आणि त्यांनी 4 व्हीलर गाडी घेतली. म्हणजे अर्थकारणातले
हे जे आहे बदलाव, सामाजिक बदलाव म्हणजे मुली मिळायला लागल्या. दुसरा बदलाव म्हणजे अर्थकारणात यांचे गावचे घरं सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आणि आज स्वतःच्या फोर व्हीलरने इथपर्यंत येत आहे. म्हणजे तंत्रज्ञान याच्यातून जे अर्थकारण साधता येते हे शेतकरी संघटनेचा मेन मोठो आहे. आणि आज त्यांचा सत्कार पाशाजी पटेल यांनी करावा. स्वागत केलं आहे का? स्वागत झालेलं आहे. तर थोडंसं तुम्ही 1 तास आधी आले असते तर तरी आम्ही तुम्हाला वारंवार बोलवू, कारण की तुम्ही ओरेटर आहे. तुमची भाषा लोकांच्या हृदयात जाते. तर शेतकरी संघटनेचं तत्वज्ञान शेतकऱ्यापर्यंत, सर्वसामान्य शहरी लोकांपर्यंत, कारण की शहरात आमची इमेज वेगळी आहे की कर्ज बुडवणारे, नेहमी कर्जमाफी मागणारे, भावासाठी लढणारे आणि म्हणजे नेहमी रडणारी समाज म्हणून आपली ख्याती आहे. परंतु आम्हाला असं वाटतं की बाजारपेठेचा मुख्य हिस्सा शेतकरी व्हावा, कारण की त्याच्या गरजा कुठेच पूर्ण नाही. लग्न राहिले, गाड्या राहिल्या, घोड्या राहिल्या, घरावर जे छपाई राहिली, कोण घर बांधले असं स्लॅब राहिलेले आहे. आणि मार्केट म्हणजे काय? शेवटी मार्केट म्हणजे तुमची क्रयशक्ती, आणि तुमची क्रयशक्ती काही सरकारनं मोबदला दिल्यावर क्रयशक्ती येऊ शकत नाही, फक्त जगू शकतो आपण. पण तुमची क्रयशक्ती वाढवली तर हा, आणि GDP म्हणजे काय? शेवटी उलाढाल. आणि शेतकऱ्या एवढ्या गरजा, खेड्यातल्या गरजा जर पूर्ण करण्याची कुवत जर सरकारच्या पॉलिसीत असेल तर हा देश स्वतःच्या GDP जेवढा वाढवेल आणि एवढा टॅक्स देईल. कारण अमेरिकेच्या गरजा पूर्ण झाल्या, निगेटिव्ह ग्रोथ आहे. युरोपचा निगेटिव्ह ग्रोथ आहे. भारताचा 8% आहे. एवढ्याही वाईट परिस्थितीत 6% आहे. त्याचं कारण असं की आपल्या गरजाच पूर्ण झाल्या नाही, आणि जिथल्या गरजा पूर्ण होत नाही तेच देश समोर जातात. मागचा टप्पा चीनचा होता, आता भारताचा येणार आहे. फक्त राज्य शासन तेवढ्या कुवतीचं आलं पाहिजे. आपलं पोटेन्शियल वापरण्या इतपत येणारं शासन असलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या गरजा पूर्ण झाल्या तर पुढचे 10-20 वर्ष आपली आहे. कारण की याच्यानंतर आपल्यानंतर जेव्हा आपली लोकसंख्या म्हातारी होईल तर आपण कुवत राहणार नाही. आता युवा आबादी भारताची सगळ्यात जास्त आहे. युवा आबादीच्याच गरजा सगळ्यात जास्त. त्यालाच सेव्हिंग करायचं आहे, त्यालाच कर्ज काढायचं आहे, त्यालाच 2 हातांनी काम करायचं आहे, त्यालाच बुद्धी चालवायची आहे. या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे GDP आहे. याच्यानंतर नायजेरिया सारखे सुद्धा आपल्यानंतर एकत्र येणार आहे. तर सर देशमुख सरांचे वडील 1 नंबर संत्रा डॉक्टर होते. त्या माहितीसाठी सांगितलं. भारतातील तमाम शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून संबंध भारतात आपण ज्यांना ओळखतो ते आदरणीय शरदजी जोशी यांच्या चिरंतन स्मृतींना त्रिवार वंदन करतो. आजच्या या शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील नेते सन्माननीय आमदार पाशाजी पटेल, भास्कररावजी महाजन सर, निवल साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व या मातीशी, शेती मातीशी नाळ जोडून असलेले आपण सर्वजण, सर्वांना प्रणाम. हा माझा प्रांत नाही, हा माझा विषय नाही. मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो, परंतु माझ्या चिंतनाचा, अभ्यासाचा विषय वेगळा राहिलेला आहे. पाशा पटेल साहेबांसोबत मी कापूस दिंडीत पायदळ फिरलोय, अरुण भाऊ अडसडांसोबत पायदळ फिरलेला आहे. तो काळ वेगळा होता माझा. 2009-10 पर्यंत भारतीय जनता पक्षासोबत मी काम करत होतो आणि त्यावेळेस भाऊंची पूर्ण नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या पूर्ण मतदारसंघामध्ये मी स्वतः त्या कार्यक्रमांमध्ये सोबत भाऊंच्या शेतकऱ्यांवरती भाषण देत होतो. परिस्थिती भयंकर आहे, परंतु या सगळ्या भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत आशावादी भूमिका घेऊन आपण जगतो आहोत. शेतकऱ्यांची अवस्था मी आणखी नव्याने सांगायला नको. अत्यंत दुर्लक्षित, उपेक्षित आणि अनुल्लेखाने मारला जाणारा समाज घटक जर कोणचा असेल तो शेतकरी आहे, ज्यावरती दिल्लीच्या संसदेमध्ये चर्चा होत नाही. आणि दुर्दैवाने आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा या विषयावरती चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती सातत्याने चर्चा व्हायच्या, परंतु आता ते दिसत नाहीये. मी याच्या अगोदर अक्षयचं भाषण ऐकत होतो की नवीन वाण आली तर काय काय प्रकारचे बदल होऊ शकतात. माझा या शेती क्षेत्रातला अभ्यास नाही आहे, परंतु ज्या काळात आम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काम करत होतो त्यावेळेस सातत्याने आम्ही बोलायचो की शेतकऱ्याची मती झाली भ्रष्ट, मातीच्या सोयऱ्याची मातीत गेले कष्ट, सगळीकडे पडली त्याची घाण मालमत्ता आणि मग स्वाभिमानी शेतकऱ्यांनी का करू नये आत्महत्या, हा मुख्य सवाल व्यवस्थेला आम्ही विचारत होतो. परिस्थिती आजही तशीच आहे असं मला वाटतं.
कारण आयात निर्यात धोरणाच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित भावाच्या संदर्भामध्ये किंवा MSPच्या संदर्भामध्ये अनेक आंदोलनं झाले, अनेक मोर्चे झाले, वारंवार बोललं जातं. परंतु मिनिमम सपोर्ट प्राईसच्या संदर्भामध्ये अजूनही शेतकरी मोठ्या प्रमाणात मागे आहे. आणि ही सगळी भयावह परिस्थिती बदलण्याकरता शरद जोशी साहेबांनी मोठ्या प्रमाणात लिखाण केलं, प्रबोधन केलं, आंदोलनं केले, मोर्चे केले, सरकारवरती दबाव गट तयार केला आणि काही गोष्टी घडून आणल्यात. म्हणजे महिलांचा सातबाऱ्यावरती नाव येण्यापासून तर अनेक गोष्टी शरद जोशींच्या प्रयत्नांमुळे हे सगळं झालं. परंतु आज अशा ताकदीचा नेता दुर्दैवाने संपूर्ण भारतामध्ये, स्पॅन इंडियामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना संघटित करून सरकारवरती एक प्रेशर ग्रुप तयार करणारा आपल्याला नाहीये. पण अशाही परिस्थितीत आपण सर्वांनी संघटित राहिलं पाहिजे. निवल साहेब, भास्करराव महाजन आणि आपण सर्व शेतकरी संघटनेतली लोक, आपल्या सर्वांची नावं मला माहिती नाहीये, परंतु या सगळ्या काळातही आपली उमेद टिकून आहात, संघटित होत आहात आणि पुन्हा एकदा चांगलं काहीतरी करता येईल, चांगलं काहीतरी घडेल या आशेने एकत्र येत आहेत. ही निश्चितच आशावादी भूमिका आहे. एक काळ होता की या विदर्भातल्या आणि संपूर्ण यवतमाळातल्या शेतकऱ्याच्या संदर्भात निवल भाऊ मी एक कविता लिहिलेली होती. बिखरे जुल्फे सुलझे गाल मैंने पूछा कौन यार तो बोला मैं हूं विदर्भ का किसान. कारण सर्वात जास्त कापूस उत्पादन आम्ही केला. दुर्दैव असं असतं की सर्वात जास्त कॉटन आणि सर्वात जास्त म्हणजे आपण कळंब नगरीमध्ये आहो. भूदान यज्ञाची ज्यावेळेस यात्रा निघालेली होती, विनोबा भावे कळंबमध्ये आलेले आहेत आणि कळंबच्या चिंतामणीचं दर्शन घेतल्यानंतर विनोबांचं वाक्य आहे, मी म्हणत नाही, विनोबा म्हणतात की भारतातला सर्वोत्कृष्ट स्टेपल असलेला कापूस दाबापोर पट्ट्यापासून तर कळंबपर्यंतच्या पट्ट्यामध्ये सर्वोत्कृष्ट कापूस पिकवण्याचं काम नव्हे तर दुष्यंत ऋषींनी कापसाचा शोधच या कदंब नगरीमध्ये लावला असं म्हटलं जातं. ज्या कापसाने लोकांच्या पायावरती, शरीरावरती झालेल्या जखमा रक्त पुसण्याचं काम केलं गेलं. म्हणजे आजही कोणाला रक्त जर लागलं, घरात लागलं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घरात काय शोधतो? कापूस. पण तोच रुई, तोच कापूस रक्त बंबाळ झालेला आहे आणि हे विदारक वास्तव आहे. हे मोठं विदारक वास्तव आहे. तोच कापूस जो लोकांचं दुःख पुसण्याकरता येत होता, तोच कापूस आज अश्रू रडतो आहे. आणि सर्वात जास्त आत्महत्या सुद्धा या यवतमाळमध्ये झाल्या, पांढर सोन्याची खाण असणाऱ्या या जिल्ह्यामध्ये झाल्या. म्हणजे सर्वोत्कृष्ट कापूस आम्ही पिकवायचा आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री कुठेतरी बारामतीमध्ये व्हायची. तर हे जे कॉन्ट्रॅडिक्शन आहे, ही जी आयरणी आहे, हे राज्यकर्त्यांकडे सुद्धा दूरदृष्टी असायला हवी. पश्चिम महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने चांगलं काम केलं सर. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये कॉटन मिल आहेत, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शुगर इंडस्ट्री आहे. त्या प्रकारचे प्रोसेसिंग युनिट विदर्भामध्ये झाले नाही. त्याला आपणही जबाबदार आहोत. आपण संघटितरित्या त्यांच्यावरती दबाव आणण्यामध्ये कमी पडलो आणि आपल्या नेत्यांकडे सुद्धा ते विजन नाहीये. दुर्दैवाने सांगतो, आपले नेते मुंबई, दिल्ली वाऱ्या करत असताना मला एखादी शाळा मिळाली पाहिजे, मला एखादं कॉलेज मिळालं पाहिजे, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं पाहिजे, या प्रकारची मागणी करतात. पश्चिम महाराष्ट्रातला जर नेता गेला तर तो म्हणतो मला एखादी द्राक्षावरती प्रोसेसिंग करणारी वायनरी मिळाली पाहिजे, म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल. मला शुगर फॅक्टरी मिळाली पाहिजे. अशा प्रकारच्या डिमांड त्या नेत्यांनी ठेवल्या आणि मागच्या 50-50-60 वर्षामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या कालखंडापासून आतापर्यंत जेवढेही जवळजवळ 60 एक साखर कारखाने विदर्भाला सुद्धा देण्यात आलेले होते. परंतु ते साखर कारखाने आज आपण बघितलं, आम्ही देवगाव पट्ट्यामध्ये आहोत, तो देवगावचा साखर कारखाना म्हणजे लोकांनी मशीन सुद्धा विकून टाकल्या. तर हे आमचं दुर्दैव आहे. नेते आणि आपण दोघंही त्याला जबाबदार राहिलेलो आहोत. परंतु ही परिस्थिती बदलली नाही तर ज्या देशाला आपण कृषी उत्पादन करणारा पाठीचा कणा म्हणतो आपण त्या शेतकऱ्याला, त्या शेतकऱ्यांची अवस्था भयावह आहे. ती कविता मी जी म्हणत होतो की बिखरे जुल्फे सुलझे गाल मैंने पूछा कौन यार तो बोला मैं हूं विदर्भ का किसान. बिखरे जुल्फे सुलझे गाल मैंने पूछा कौन यार तो बोला मैं हूं विदर्भ का किसान. अरे मैं बोता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, आखिर मेरी ही लाश क्यों एक कफन के लिए तरसती है. अरे सोचता हूं कि इस खेती से तंग आकर खुदकुशी कर लूं, लेकिन डर लगता है कहीं मेरे घर वाले मेरे कफन के लिए कर्जा ना उठा ले. हे वास्तव आहे. म्हणजे 13वी जरी करायची असेल, 10व जरी करायचं असेल तर त्याला 4 दारं फिरावी लागतात, बँकेत जावं लागतं, गावातला एखादा सावकार शोधावा लागतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे. बांधवांनो, हा कृषकांचा देश आहे आणि खूप मोठा इतिहास आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांपासून तर आतापर्यंत तुकोबा पहिली कर्जमाफी देतात. जगातली सगळ्यात पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेली आहे. ते महाजन होते. महाजन म्हणजे सावकार होते. आपण सावकार नाही आहात, पण महाजन याचा अर्थ सावकार होते. तुकाराम महाराजांकडे 500 गावची सावकारकी होती आणि उदात्त मानवी मूल्य उराशी कवटाळलेली माणसं या मातीने जन्माला घातलेली होती. जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे वडलोपार्जितली सावकारकी आली आणि तुकोबा म्हणतात, 2 भाग करून समान कागद बुडविले उदकात,
सगळीची सगळी गहाण खतं बुडून टाकली आणि पहिली कर्जमाफी दिली. त्यानंतर शेतकऱ्यांचा खरा कुळवारी भूषण बहुजन प्रतिपालक ज्याला आपण म्हणतो, तो शेतकऱ्यांचा कैवार जोपासणारा, शेतकऱ्याच्या धुरावर, बांधावर, पाटावर पाणी पोचलं पाहिजे, शेतकऱ्यांना बैल, बियाणं, आऊत, फाटा मोफत मिळालं पाहिजे. आजही तुम्ही पुण्याला जर गेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार दिसत नाही साहेब. लाल महालामध्ये ज्या ठिकाणी शिवबांचं बालपण गेलं ना, सोन्याचा फाळ असलेला नांगर दिलेला आहे. कशाचं प्रतीक आहे? बळीराजा, ज्या बळीराजाला 7 काळजाच्या आतमध्ये आपण म्हणतो, समन्यायी होता तो. एक तीळ सुद्धा 7 जणांनी वाटून खाल्ला पाहिजे असं म्हटलं जात होतं. परंतु आज या देशातल्या तमाम रिसोर्सेस वरती 1% लोकांचा अधिकार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विषमतेच्या दरी वाढत चाललेल्या आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. आपल्याला अनुल्लेखाने मारणं चालू आहे. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल व्हावं असं कुणालाच वाटत नाहीये. मग ज्यावेळेस कुणालाच असं वाटत नाही, त्यावेळेस लक्षात ठेवा, क्रांती ही नेहमी स्मशानभूमीतून जात असते आणि स्मशानभूमीतून जाताना तिथल्या जळत्या चितांना पाहून भ्यायचं नसतं. तिथून उचलायचा असतो एक अंगार, जो ठरेल भावी क्रांतीचा शृंगार. आणि भावी क्रांतीचा शृंगार जर शेतकऱ्यांना करायचा असेल तर पुन्हा एकदा संघटित होऊन शरद जोशी यांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण आपल्या नेत्यांवरती प्रेशर आणण्याकरता एकत्रित आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, आपल्या डिमांड ठेवल्या पाहिजे. नाशिकमध्ये लासलगावच्या बाजारामध्ये कांद्याचे भाव घसरले, सगळे शेतकरी एकत्र येतात. तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाचा 1 रुपया जरी कमी झाला, सगळे शेतकरी एकत्र येतात. विदर्भातली अवस्था मात्र फार वेगळी आहे. इथला शेतकरी संघटित नाहीये. तो संघटित होण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया. आणि मी पाहुणा नाहीये, मी 1 तास झाले सर शिरपूर पर्यंत जाऊन आलो, मला शेतच सापडत नव्हतं आणि शेवटी एक गृहस्थ भेटले मला, त्यामुळे मी तिकडे चाललो. आता परत चाललो होतो मी यवतमाळला. परंतु एक सुंदर योगायोग, पाशा पटेल साहेबांची सुद्धा खूप वर्षानंतर भेट होते. त्यांना ऐकण्याचा योग, आपणा सर्वांना भेटण्याचा योग आदरणीय महाजन साहेब आणि आदरणीय निवल साहेबांच्या वतीने या ठिकाणी आला. मी शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलेला आहे. माझे वडील 4 एकराचे शेतकरी होते, अविभाऊ ओळखतात. आणि संत्रा हा त्यांचा आवडीचा विषय, केळी आणि संत्रा. आयुष्य गेलं माझ्या बाबाचं. संपूर्ण विदर्भभर फिरतात ते, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात मोठं काम ते करतात आणि तोच वारसा, तेच संस्कार माझ्यावरती झाले आहे. शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता आहे म्हणून मला असं वाटलं की आपण गेलं पाहिजे. आणि शरद जोशी हे माझे सुद्धा आदर्श आहेत आणि म्हणून आपण गेलं पाहिजे, म्हणून यवतमाळवरून या ठिकाणी आलो आणि आपण यथोचित सन्मान केला. त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या मनापासून धन्यवाद मानतो. माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. थँक्यू. चेतन राठोड आणि अक्षय महाजनला बोल. त्यांना काही जबाबदाऱ्या देत आहे, कारण की आंदोलनाचा काळ संपला आहे, लाट्या खाट्या खाचा वेळ निघून गेली आहे. कारण शरद जोशीच्या युनिव्हर्सिटीमध्ये एवढे ट्रेन झालो आपण की यातून आता नेत्याला कन्व्हिन्स करण्याची कुवत आपल्यात आलेली आहे. आंदोलन बाजूला राहिलं, कारण की आंदोलनाचा बेस धरूनच शेतकरी संघटना समोर आलेली आहे. परंतु नवीन पिढी आंदोलनाला घाबरतात, कारण की नोकरी लागायची असते, केसेस होतात, बऱ्याच अडचणी येतात आंदोलनाच्या केसेसच्या. आंदोलन आणि आतंकवाद म्हणजे जवळजवळ म्हणजे काय सावत्र सख्खे भाऊच आहे. त्यामुळं जे आंदोलन आता काही ती वेळ येणार नाही आंदोलन करण्याची, कारण की नेते सुद्धा आपल्या मताचं ग्राह्य धरत आहे आपल्याला, की यांचं म्हणणं रास्त आहे बा. म्हणजे तो काळ निघून गेला, कारण की तो काळ होऊन गेलेला आहे. तर यवतमाळ तालुक्यासाठी म्हणजे नवीन पिढी जी आहे, आपल्याला फक्त नावं पाहिजे. आपल्याला तुम्हाला सांगतो नावाचा काय चमत्कार आहे. भाजपाशी जवळजवळ प्रत्येक पानाची लिस्ट प्रमुख आहे. आपल्यापाशी किमान तालुक्याचा एक प्रमुख असावा या दृष्टीनं. म्हणजे त्यांचं काम काही नसते, पण एक मार्केटिंग आहे त्या पक्षाचं, की आमचा पान वाईज प्रमुख आहे. काँग्रेसमध्ये आमच्यापाशी बूथ वाईज आहे. किमान आपल्यापाशी जिल्हा वाईज, तालुक्या वाईज एक प्रमुख असावं अशी आमची इच्छा आहे. ते मार्केटिंगचा भाग आहे, पण आपला वास्तविकतेचा. तर आणि आम्ही आज सत्कार त्याच्यासाठी केला की आम्ही पण स्वार्थीच आहोत, की त्यांची जबाबदारी कुठंतरी नवीन पिढीवर आली पाहिजे, त्यांना मुक्त केलं पाहिजे. ते आज लाल बिल्ला लावत आहे, परंतु ते प्रतीक आहे. तर अक्षय महाजननी कळंब तालुक्याचं युवा आघाडीचं फक्त पद घ्यायचं आहे. आम्हाला फक्त सांगतायत की आमचं तिथे एक माणूस आहे. आणि चेतन राठोड आहे, हा यवतमाळ तालुक्याचा प्रमुख आहे. यांना बिल्ला लावून त्यांचं जबाबदारी देत आहे.
नाही, लावला नाही तर चालते. विचाराची लढाई घरातूनही लढता येते, झोपेतून शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकरी महिला आघाडीचा शेतकरी महिला आघाडीचा चेतन राठोड हे अर्जुन याचे असून यांचे वडील हिवरीला जेव्हा गोळीबार झाला होता तेव्हा ते समोर होते. म्हणजे कापूस आंदोलनात गोळीबार जेव्हा झाला, चेतनचे वडील तारासिंगजी राठोड हे सुद्धा आंदोलनात समोर होते. आणि तेच ट्रान्सफॉर्मेशन जे आहे पॉवर, ती आम्ही आज वेगळ्या अर्थाने इथे घेत आहोत. नवीन पिढीला तंत्रज्ञानातून समोर जायचं, आंदोलनातून नाही. आता बाजारपेठेवर चर्चा करायची आहे, आंदोलनाचं नाही आहे. म्हणजे सेन्स जागे कर, हा सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आहे. दिशा बदललेली आहे. आम्ही न सांगता केव्हा आंदोलनात गेलो आम्हाला माहित नाही झालं. म्हणजे भास्करराव असो, तारासिंग असो, आम्ही सगळे इथं जे ज्येष्ठ आहे हे लोक न कळत गेले त्यावेळेस. त्यांना काही शरद जोशींनी बोलावलं नव्हतं. यानंतर आजच्या प्रोग्रामचे प्रमुख पाहुणे पाशाजी पटेल हे दर्शन करतील अशी मी त्यांना विनंती